श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो, भक्तिरस या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे. भक्तांनो, आज आपण जाणून घेणार आहोत संकष्टी चतुर्थीची तारीख, चंद्रोदयाची वेळ, 11 तांदळांचा अत्यंत प्रभावी उपाय, गणपती बाप्पांना आघाडा अर्पण म्हणायचा मंत्र आणि या उपायांचे अद्भुत फायदे. संकष्टी चतुर्थी तारीख 5 फेब्रुवारी. भक्तांनो, माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी उपवास करून रात्री चंद्रदर्शनानंतर गणपती बाप्पाची पूजा केल्यास सर्व संकटे दूर होतात अशी श्रद्धा आहे. चंद्रोदयाची वेळ 9:38 PM ही ठिकाणानुसार बदलू शकते, त्यामुळे आपल्या शहरातील पंचांग जरूर पहा. चंद्रोदय महत्त्व. भक्तांनो, संकष्टी चतुर्थीचे व्रत चंद्रदर्शनाशिवाय पूर्ण मानले जात नाही. चंद्राला अर्घ्य देऊन गजाननाय नमः असा जप केल्याने मनाला शांती मिळते. 11 तांदळांचा उपाय खूप प्रभावी. भक्तांनो, पूजेसाठी घ्या 11 अखंड तांदळाचे दाणे. ते हातात घेऊन मनात आपली इच्छा बोला. यानंतर खालील मंत्राचा 11 वेळा जप करा. ओम गण गणपतये नमः. हे 11 तांदळाचे दाणे गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करा किंवा नंतर पाण्यात सोडून द्या. हा उपाय अडथळे दूर करतो, आर्थिक समस्या कमी करतो, नोकरी, व्यवसाय व शिक्षणात यश देतो. गणपतीला आघाडा अर्पण करण्याचा मंत्र. भक्तांनो, आघाडा हे गणपती बाप्पांचे अत्यंत प्रिय पुष्प आहे. आघाडा अर्पण करताना म्हणा, ओम आघडम पुष्पम समर्पयामी विघ्नहर्ता प्रसन्नो भव. आघाडा अर्पण केल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, घरात सुखशांती वाढते, संकटांवर विजय मिळतो. संकष्टी चतुर्थीचे आध्यात्मिक फायदे. भक्तांनो, या दिवशी श्रद्धेने केलेली पूजा पापांचा क्षय करते, मनोकामना पूर्ण करते, गणपती बाप्पांची विशेष कृपा मिळवून देते. समारोप. भक्तांनो, आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर करण्यासाठी संकष्टी चतुर्थीचा हा उपाय नक्की करून पहा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि भक्तिरस चॅनल सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती